मागील काही दिवसाआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांना आदेश दिले होते। प्रत्येक भागातील नागरिकांना काय समस्या आहे किंवा त्या भागात कोणत्या अडचणी आहे ही माहिती करून नागरिकांना त्या सुविधा पुरवठा करायच्या होत्या। यावर जेव्हा कार्यकर्त्यांनी सर्वे केले त्यात दिसून आलं शीतधारकांना योग्य मापनानुसार धान्य मिळत नाही, धान्य फार निकृष्ट दर्जाचे असणे, रास्त दुकानदारात अंत्योदय योजनेत येणाऱ्या शीतधारकांना त्यांच्या मापनानुसार धान्य मिळत नाही आणि शहरात रेशन धान्याची काळाबाजारी होत आहे अशा काही समस्या दिसून आल्या। त्यानंतर शहर पुरवठा कार्यालयात जाऊन कार्यकर्त्यांनी लेखी पत्र लिहून त्यात झालेल्या सर्व गोष्टींवर अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करावी व शीतधारकांना योग्य धान्य द्यावे व रेशन काळाबाजारी करणाऱ्यांना कडक कार्यवाही व्हावी, नाहीतर शिवसेना स्टाईल मध्ये आंदोलन केले जाईल असा इशारा दिला गेला। यावर मुख्य अन्न अधिकारी विनोद काळे म्हणाले, आम्ही या सर्व गोष्टींची चौकशी करू आणि योग्य ती कार्यवाही करू, काळाबाजारी करणाऱ्यांना कठोर शिक्षाही देऊ। जय महाराष्ट्र। मी अनिल बोरकर, शिवसैनिक, शिंदे साहेबांचा शिवसैनिक, बाळासाहेबांचा शिवसैनिक। आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला एक आदेश केला होता की समाजाच्या लास्ट म्हणजे आखरी माणसापर्यंत तुम्ही पोहोचून त्यांच्या समस्यांचं निराकरण करा, काय समस्या त्यांच्या शोधून जाणून घ्या। त्या अनुषंगाने शहर संघटिका सविताताई बोरकर, सरोज वैष्णव या सर्व प्रत्येकी म्हणजे आठवड्यातून 4 दिवस ह्या लोकांकडे गेल्या, तेव्हा सर्वात जास्त समस्या या विभागाच्या आढळून आल्या। कारण की आमचा जो एरिया आहे मध्य नागपूर, उत्तर नागपूर यामध्ये सर्वात जास्त स्लम एरिया आहे आणि स्लम एरियामध्येच लोकांना अन्नधान्याची जाणीव आहे की राशनचं अन्न त्यांच्याकरिता किती उपयुक्त आहे म्हणून। त्या विषयावर आम्ही आज साहेबांना याआधी मौखिक तक्रारी दिल्या, पण मौखिक तक्रारीचं कुठेही निराकरण झालेलं नाही, म्हणून आज लेखी अर्जाद्वारे 4 मागण्या आमच्या। पहिलं तर रास्त दुकानदार नियमानुसार त्यांना धान्य देत नाही, ते सर्व त्यांनी चौकशी करून त्यांना नियमानुसार धान्य द्यायला बादील करावं। दुसरं, उत्कृष्ट दर्जाचं धान्य मिळत नाही, कुठेतरी विभाग आणि जी प्रणाली आहे त्यांच्यामध्ये सामंजस्य आहे का असाही एक प्रश्नार्थक चिन्ह निर्माण होतो। तिसरा आमचा प्रश्न होता की आज शहरामध्ये धडल्याने छोटासा मॅक्सीमध्ये घेऊन दुचाकी घेऊन धडल्याने बोलतो है क्या कंट्रोल का घेऊ चावल, तर त्यांच्यावर काय कुठेतरी आळा नाही का? विभाग कशासाठी आहे? हो, दिवसापासून आहे, कोणी तक्रारी केल्यात, परंतु आज यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले, आम्ही काय करावं, आम्ही काय करावं, यांचं काय म्हणते ते शासनाचे त्यांचं धान्य आहे ते विको फेको काही करो। अरे परंतु तुमचं तुम्ही जेव्हा निकृष्ट दर्जाचं जेव्हा धान्य देता जे खाण्यायोग्य नसते तर त्यांच्याकडे पर्याय नसतो, ते विकतात आणि त्या पैशातून मग ते आपलं तिथून जे 200 आले तर बिचारे 5 किलो कुठूनही दुसरं चांगलं धान्य आणून ते खातात। ते कुठेही असो, यशोधरा असो किंवा नंदनवन असो किंवा टिमकी असो, पाचपावली असो, कुठेही असो, आमचं साहेबांना आज तेच म्हटलं आहे की जर ते लोक तुमच्यानी जर बसर नसेल तर आम्हाला द्या एक पत्र, आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून एक टीम द्या आणि एक आम्हाला अधिकार द्या, आम्ही सर्वांना पकडून देतो। बोरकर जी, आपलं शिवसेना स्टाईल में आंदोलन करेंगे और शिवसेना स्टाईल आपल्या सर्वांना माहिती आहे। राशन दुकान किती आहे तुमच्या? मला वाटते आमच्या नागपूर शहराला उत्तर नागपूरला 125 आहेत, इतवारी झोनला 164 आहेत। या 2 विभागात आम्ही काम करतो। या विभागात जवळपास म्हणजे 150 आणि 200 पावणे 300च्या जवळपास दुकान आहेत। पावणे 300 जवळपास म्हणजे दुकान म्हणजे आज लाखो लोकांच्या तिथे राशन कार्ड आहेत आणि त्यांच्यावर तरी आळा बसायला पाहिजे। मग ते शहराचा तो विषय आहे तो साहेब पाहतील, आम्ही शहराचाच विषय घेतला, तो गल्लीचा असो बोळाचा असो। आम्हाला शिंदे साहेबांना जो आदेश दिला आहे की प्रत्येकी नागरिकाच्या समस्या दूर झाल्या पाहिजे, त्यासाठी जर आम्हाला यापेक्षाही उग्र आंदोलन करावं लागेल आणि नारे निदर्शने करावं लागेल, अन्यथा कोणाच्या कानपटातही मारायची आवश्यकता आली लोकांच्या न्यायासाठी, गोरगरिबांच्या न्यायासाठी, तर ते आम्हाला मान्य राहील। आम्ही कुठेही कोणाला घाबरून काम करणारे लोक नाही आहोत। आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचे शिवसैनिक आहोत। दुकानदारांची वागणूक कशी असते? दुकानदाराची वागणूक आता तुम्ही मी बोललो साहेबांशी, तुम्हाला माहीतच आहे दुकानदाराची वागणूक फार चुकीची आहे।
एखाद एक दोन असे प्रकार सोडले तर मला वाटते 90% जे दुकानदार आहेत ते अशाच पद्धतीचे बोलतात, जो बनताय कर लो. तर जो बनताय जो कर लो म्हणजे काय आहे की त्याला वरदहस्त कोणाचा आहे, त्यांच्या म्हणजे जो कोणी त्यांच्या वर असेल तो त्यांच्या सोबतीला आहे, म्हणून अशी भाषा आहे ना. आता तुम्ही काळे साहेबांसोबत ते विषय मांडलेला आहे, तर त्यांचं काय म्हणणं आहे याच्यावर? बिलकुल, त्यांनी म्हटलं ना 8 दिवसात मी सर्वांवर कारवाई करतो. आता ठीक आहे, 8 दिवसात पूर्णपणे कारवाई होत नाही, वेळ लागेल. मॅनपॉवर त्यांच्याकडे कमी आहे. त्यांची सर्वात मोठी की माझ्याकडे 17 लोकांची कमतरता आहे. ठीक आहे ना, मी म्हटलं 17 लोकांची कमतरता आहे, आपण महिन्यातून तर आठवड्यातून 1 दिवस तरी एखाद्या वेळेस असा काढला एक की आज भरारी पथक बंद झालेलं आहे. मॅनपॉवर खरोखरच कम आहे. पहिले 2 अधिकारी राहायचे, आता एकच अधिकारी तो सांभाळतो काम. त्याच्यानंतर तर ठीक आहे, मॅनपॉवर कमी आहे, तर आपण 365 जर तुमच्या समोर म्हटलं मी की 200 दिवस तुमच्या कामाचे आहे. 200 दिवसातूनही तुम्ही 50 दिवस अशा कारवाईचे बडगे उचलले का? त्यांच्यात त्यांचं उत्तर होतं की साहेब केलं, पण हे म्हणजे ते त्यामध्ये थातुरमातुर उत्तर दिलं त्यांनी. पण आता आमच्या निवेदनांच्या नंतर त्यांनी जे आश्वासन दिलं आहे की आम्ही 8 दिवसामध्ये तुम्हाला काही या बाबतीत कारवाई करून दाखवू, नसेल दाखवलं तर त्यानंतर मग शिवसेना स्टाईलने आम्ही उत्तर देऊ आणि आपण सर्व साक्षीदार राहाल. माझं म्हणणं हेच आहे की शिंदे साहेबांनी आम्हाला आदेश केला होता, मागे आले तर घराघरात जा, तुम्ही शिवसेनेचा म्हणजे प्रचार असा करा की कोणाची काय समस्या आहे, कोणी कुठे म्हणजे नाही पोहोचू शकलं त्याच्यापर्यंत तुम्ही त्यांना आपला सांगा, परिचय द्या, कोणाची काय समस्या असते ते ऐका, त्यावरती तुम्ही त्यांची मदत करा. आम्ही घराघरी जाऊ विचारलं, पण सगळ्यांकडून मान्यता एकच पडत आहे की आम्हाला अनाज, सगळ्यात मोठा हा कालाबाजारी हात चालत आहे की आम्हाला धान्य मिळत नाही. कोणी म्हणतात आम्हाला 7चं आहे 5चं येते, 5चं आहे तर 4चं येते. असं आम्ही विचारलं त्यांना, तर तुमचं नाव तिकडूनच कटलेलं आहे, तुम्हाला ते तेवढंच धान्य येते, तुम्हाला घ्यायचं आहे तर घ्या, नाही तर नका घ्या, ह्या महिन्याचं पुढल्या महिन्याला न्यान, पुढल्या महिन्याचं त्या महिन्याला न्यान, त्यांना काही मिळत नाही. वरतून त्या म्हणजे आता खूप दिवस झाले म्हणजे आम्हाला तक्रारी त्यांच्या येत आहे, पण आम्ही साहेबांना एकच लेखी तक्रार दिली की त्यांच्या ज्या आहे आमच्याकडे मागण्या त्या पुरवठा करावा. आणि वरतून राहिलं धान्य खराब, जे धान्य इतकं खराब मिळून राहिलं की ते खाऊही नाही शकत आहे. आणि वरतून साहेबांचं असं कंट्रोलवाल्यांचं असं म्हणणं राहते का आम्हाला वरतून मिळालं आहे ते धान्य, आम्ही काय करायचं? जे ते त्यांच्याकडून आलं ते आम्ही वाटप करायचं. मग यांनाच अगर कालाबाजारी मांडला आहे, एक कंट्रोलामध्ये सगळंच खाण्याच्या कालाबाजारी केला आहे, तर मग गरिबांना काय करायचं? लोकवाहिनी मीडियासाठी मुकुंद चौरसियाची रिपोर्ट, नागपूर.